आपल्या आणि डिजिटल पण शाळा डिजिटल माध्यम पण करण्याचे आश्वासन आता आपण दिलं. तर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपला काय संदेश असेल? सर्वांना सर्वात प्रथम तर प्रजासत्ताक दिनाचे मनापासून शुभेच्छा. आज इकडे अर्धापूरला रामनगर अर्धापूर जिल्हा परिषद शाळा आज आपण इकडे लोकार्पणासाठी आलेलो आहोत. अतिशय आनंद झालेला आहे. इकडे विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्तता, टीचर्सची उत्स्फूर्तता, त्यांची एक्साइटमेंट, नवीन शाळा, इकडे राहणारे वस्तीतले लोकांचं आनंद बघून मला सुद्धा मन भरून गेलेलं आहे. त्यामुळे इतकी सुंदर शाळा पाहिल्यानंतर मी इकडे प्रत्यक्ष जेव्हा आतमध्ये फिरले, 2च वर्ग आहेत, तर त्या 2 वर्गासाठी मला असं वाटलं अतिशय सुंदर शाळा बांधलेली आहे. तिकडे डिजिटल क्लासरूमसुद्धा व्हायला पाहिजे. नवीन जसं टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत येतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पाहतो, तर लेकरांनासुद्धा या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे. इकडे बरेच पालकसुद्धा आलेले. मला पालकांना विनंती एवढीच करायची आहे की पालकांनी जसं लेकरांना इकडे शाळेकडे पाठवतात विद्यासाठी, तसंच पालकांनीसुद्धा लेकरांवर चांगले संस्कार घडवून आणावे. कारण 50% पालकांच्या हातात असतं आणि 50% टीचर्सच्या हातात असतं. एक चांगलं नागरिक घडवण्याची ती जी कला आहे ते एक शिक्षिकामध्ये आणि आपल्या पालकमध्ये असते. त्यामुळे माझे पालकांना आणि टीचर्सला हीच विनंती असेल की आपले हे लेकरं आहेत, ह्यांना चांगले नागरिक बनवा आणि आपल्या अर्धापूर शहराचं नाव मोठं करा. ताई, बसस्टँडच्या पाठीमागच्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. तिथेही लेकरांची हीच अवस्था आहे. एका सेटरमध्ये जवळपास 4 वर्ग भरतात. मग त्यांच्या उज्ज्वल भविष्याचं काय हे असेल? नक्कीच. आज इथे आलेले आहे. उद्या परवा जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा तिकडे सुद्धा दौरा करेल. माझं मन पहिले माझ्या जिल्हा परिषद शाळेकडेच जातो आणि मी माझ्या प्रचारात पण म्हणलेले, माझ्या इलेक्शनच्या मुद्देच पण म्हणलेले आहे आणि माझ्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा हे होतं की जिल्हा परिषदची शाळा जितकी आहेत आपल्या मतदारसंघात, हे सगळं आम्हाला चांगली करायची, सुधारायची आहे. मला कधी आनंदसुद्धा होतो जेव्हा मी गावाकडे जाते आणि भेट देते. भोकरच्या एका आदिवासी गावात जिल्हा परिषद शाळेला मी जेव्हा तिकडे भेट दिलेली, तेव्हा तिकडचे लेकरं जॅपनीजसुद्धा बोलत होते. आणि हे टीचर्सचं कमाल वाटतं मला की ते इतकी मेहनत घेतात लेकरांवर, त्यांना चांगलं घडवण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. त्यामुळे जेवढं शिक्षकांचं योगदान असतं तेवढंच पालकांचं सुद्धा असतं आणि त्यात थोडंफार वाटं जर असेल तर आमचं सुद्धा असेल. तर नक्कीच शिक्षणावर माझं लक्ष केंद्रित करेल. तर मॅडम, एक शेवटचा क्वेश्चन आहे. अर्धापूरमधल्या सगळ्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण रकमेपेक्षाही रोजगार खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला नक्कीच. मला माहिती आहे आज आपण 21व्या शताब्दीत राहतो आणि आपली सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे. महिला त्या गोष्टींनी खूप आनंदात आहेत. पण मला असं वाटतं ह्या जनरेशनमध्ये महिला इतके तज्ज्ञ आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता. आज मला एकुलती एक आमदार म्हणून मला सुद्धा वाटतं ही माझी जिम्मेदारी आहे महिला आमदार म्हणून की त्यांच्यासुद्धा आयुष्यात काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण अभ्यास करत आहोत. खूप काही गोष्टींची प्लॅनिंग सुरू आहे. खूप काही गोष्टी आपल्या मतदारसंघात कसं आणावं किंवा नांदेड जिल्ह्यात कसं आणावं याचे प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच लवकरच तुम्हाला त्या गोष्टी संदर्भात सुद्धा दिसेल. आता मी प्रेस कॉन्फरन्स पुढच्या महिन्याला घेणार आहे, पण लवकर कुसुम महोत्सवसुद्धा आपल्याकडे आयोजित होणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात जे आम्ही दरवेळी महिला बचत गटच्या महिलांसाठी घेतो, महिला उद्योजकांसाठी घेतो, ते सुद्धा आपल्याकडे लवकरच येणार आहे. त्यामुळे त्याचीसुद्धा आतुरतेने मला असं वाटतं नांदेड जिल्हा वाट पाहते. लवकरच त्याचं सुद्धा प्रेस कॉन्फरन्स. तुम्ही आता महिलाच्या रोजगाराबद्दल बोलल्या. मागे साहेब म्हणले होते कारखान्यावर त्या धनश्री देशमुखला आणलं होतं बारडच्या. अर्धापूर तालुका हा केळीचे उत्पादक शेतकरी भरपूर आहे. शहरातही तालुक्यात आहे. केळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे, तरच महिलाला रोजगार मिळेल. यासाठी काही नक्कीच केळीवर आमचं तेच म्हणणं आहे. 3-4 गोष्टींवर आमचा अभ्यास चालू आहे. मुदखेडसारखे तालुक्यात फुल शेती होते, अर्धापूरमध्ये जास्त केळी असते. ह्या सगळ्या गोष्टीचं आमचं विचार असं चालू आहे की ह्या जे रॉ मटेरियल्स आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरनं रोजगार कसं निर्माण करायचं प्रयत्न आमचा चालू आहे. तर त्या गोष्टीवर अभ्यास सुरू आहे. पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षात आपण नक्कीच त्याच्यावर निकाल लावूया. थँक्यू.